जे असो फलंदाजी असो सातत्याने चांगली कामगिरी राहिली त्या संघात तुम्ही पाहू शकता विलास भोईर, नितीन म्हात्रे, शिबू भोईर हे बरेचसे असे खेळाडू आहे तुम्ही पाहू शकता. महेंद्र म्हात्रे आज जरा क्रिकेट खेळत नाहीये. शिबू मुंडे हे सुद्धा एक चांगले क्रिकेट आहे. राम म्हात्रे असे बरेचसे खेळाडू आहेत जे आज बोटाका 40+ मधून तुम्हाला पाहायला मिळतील. आयोजन तुम्ही पाहू शकतात की खूप सुरेख आणि देखणं असं आयोजन. पंचांच्या भूमिकेत तुम्ही पाहू शकतात मुख्य पंचांच्या भूमिकेत तुम्ही अमित पाटील जुनी डोंबोली यांना तुम्ही पाहू शकता. स्क्वेअर लेगच्या पंचांच्या भूमिकेत तुम्ही पाहू शकता उमेश जाधव नवापाडा 40+ मधून सातत्याने क्रिकेट खेळणारा एक खेळाडू. तर सामन्याला सुरुवात होते. लेट्स प्ले गेम इज ऑन. अजून एक मोठा सामना तुमच्या भेटीला तुम्ही पाहू शकतात. यूट्यूब ऑन करा. GTC लाईव्ह वर तुम्ही ही स्पर्धा पाहू शकतात. क्लिअरिटी विथ क्वालिटी म्हणून GTCचं नाव सातत्याने घेतलं जातं. नॉन स्ट्रायकिंग एंडला तुम्ही पाहू शकता दत्ता भोईर आणि स्ट्रायकिंग एंडला निलेश म्हात्रे. लेट्स प्ले गेम इज ऑन. पहिला चेंडू या स्पर्धेत शॉर्ट ऑफ पिचचा चेंडू पूल केलाय आणि डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जात असताना धावा मिळाल्या त्या दोन. बॉलर्सने मंगेश गोलंदाजीच्या मार्कवर सज्ज. गोलंदाजी करण्यामध्ये नेहमीच माहीर असल्या असा गोलंदाज. पण त्याच्या समोर आता तगडा आव्हान आहे निलेश म्हात्रेंचं. पहिल्या चेंडूवर 2 धावा कुठून काढल्यात. पुढील चेंडूसाठी सज्ज. राऊंड विकेट मारा करत असताना पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू सोडून द्यायचा प्रयत्न आहे. पंचांकडे अपील केले पण अपील फेटाळले त्यामुळे डॉट बॉलची सांगता या स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यातील पहिला चेंडू डॉट पाहायला मिळाला. पुढील गोलंदाजी पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवर मंगेश त्याला सामोरे जातील ते निलेश म्हात्रे. शॉर्ट पिच चेंडू पुन्हा एकदा भिरकावून दिलाय. पूल केलाय. पॉवरफुल केलाय. सक्सेसफुल होतोय का तर पाहूया किती धावा देऊन गेला या फटक्याला. तर फटक्याला धावा मिळतील त्या 2 आणि 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावसंख्या होती ती बिनबाद 4. स्कोरर तुम्ही आमच्या गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये पाहू शकता. स्कोररच्या भूमिकेत तुम्ही पाहू शकतात हर्षद चांगली कामगिरी केली. संडे बॉयज क्रिकेटमधून क्रिकेट खेळतात. रेल्वे मैदानावर भागशाळा मैदानात सातत्याने सराव करतो हा खेळाडू. ओव्हर पिच मध्ये चेंडू होता खोदून काढलाय. समोरच्या दिशेने धावा देऊन गेल्या त्या 2. भागशाळा मैदान म्हटलं तर तुम्हाला जास्ती डिक्लेअर झोनचे फटके मारावे लागतात. प्रत्येक चेंडूवर 2 दुहेरी धाव, एकेरी धाव, चौकार, षटकार अशा डिक्लेअर झोन स्वरूपाच्या धावा आहेत. बिल्डिंग्स आहेत आजूबाजूला. निसर्गरम्य वातावरण तुम्ही पाहू शकता. चौफेर हिरवळ गाळ असं झाडं तुम्ही पाहू शकतात. सावली तुम्ही पाहू शकतात. तुम्ही पाहू शकतात की रात्राची वेळ असेल तेव्हा तुम्ही लाईट्स पण पाहू शकतात. आणि आता एक कल्याण डोंबिवली महापालिकेने उचललेलं पाऊल म्हणजे CCTV कॅमेरेज फुटेज पण तुम्ही आता या दरम्यान. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू पूल केलाय. पूल सक्सेसफुल होतोय का. पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये 2 धावा. पंच उमेश जाधव यांचा निर्णय येतोय की या 2 धावा आहेत. CCTV फुटेज सुद्धा तुम्ही पाहू शकतात. म्हणजे जेणेकरून चांगली कामगिरी राहिले आणि कार्य राहिले ते कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचं. भागशाळा मैदान म्हटलं तर सर्वांचं आवडतीचं असं मैदान आहे. लोक जॉगिंग ट्रॅक सुद्धा करतात. इथे चालायला येतात, व्यायाम करतात. पुढे त्यांचा चेंडू होता यावेळी स्लॉट मध्ये होता. चेंडू पाठवलाय पार्किंग लॉट मध्ये. केलाय डिपॉझिट 6 धावांसाठी नाही 4 धावांसाठी. डिक्लेअर झोन आहे त्यामुळे या 4 धावा मिळतील. 4 ने धावसंख्या वाढते आणि धावसंख्या झाली ती तब्बल 10. धावसंख्या झाली ती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 12 झाला. 12 आता चौका आहे त्यामुळे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर लागते ती बिनबाद 12. 12च्या सरासरीने पहिल्या षटकात धावा कुठून काढल्यात त्या मोठागाव 40+ संघाच्या निलेश म्हात्रे यांनी 6च्या 6 चेंडू निलेश म्हात्रे यांनी फेस केले आणि त्याच्यामध्ये तब्बल 12 धावा कुठून काढल्या. डिक्लेअर झोनच्या स्वरूपात या धावा मिळालेल्या आहेत. एक चौकार तुम्ही शेवटच्या चेंडूवर त्यांच्या बॅटमधून पाहिलं आहे. तर पाहूया आता येणारे 4 षटक आहेत. 4 षटकांमध्ये तुम्हाला 4 फेस बॉलर वापरावेच लागतील कारण स्पर्धेचा नियम आहे. प्रत्येक अमित गायकर नवीन गोलंदाज तुम्ही पाहू शकता. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामधील मालिका वीरचा खेळाडू अमित गायकर. फुलटॉस चेंडू होता भिरकावून दिलाय ऑन साईडला. 1च धाव मिळेल. बॅटची लिडिंग एज घेतली त्यामुळे 1 ने जास्त धाव मिळणार नाही. स्ट्राईक विकेटवर तुम्ही पुन्हा एकदा पाहू शकता निलेश म्हात्रे विस्फोटक फलंदाज ज्याने पहिल्या षटकामध्ये तब्बल 12 धावा कुठून काढल्या. तर पाहूया आता या षटकामध्ये कशा प्रकारचे फलंदाजी करतात ते. समोर अमित गायकर आहेत. पुढील चेंडू यावेळी ओव्हरपिच चेंडू होता त्याला फक्त मान दिलाय सन्मान दिलाय पण 2 धावा आहेत. 2 ने जास्त धावा मिळणार नाहीयेत.
2 धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली ते धावफलकावर 15. पुढील चेंडू अमित गायकर यांचा. शॉर्ट पिच चेंडू होता ऑन साईडच्या बराच बाहेर आणि पंचांनी दंडित केले. दोन्ही हात समांतर येते ती वाईटची आणि त्यामुळे संघाच्या अकाउंटमध्ये 1 ने भर पडेल. धावसंख्या 16. यावेळेस फक्त हलक्या हाताने चेंडू खेचून काढलाय. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय की काय आणि बघता बघता चेंडू डिक्लेअर झोन मध्ये गेला. धावा मिळाल्या त्या 2. चांगली फटकेबाजी निलेश म्हात्रे. सातत्याने या मैदानामध्ये चांगली कामगिरी झाली निलेश म्हात्रेंची. उमेश जाधव असतील सातत्याने क्रिकेट खेळतात. रब्बर बॉल क्रिकेट म्हटलं तर तुम्हाला प्रत्येक चेंडू हा बॅटवर घ्यायला लागतो. बॅटच्या स्लॉटमध्ये जायला लागतं आणि बॉलच्या मेरिटवर येऊन तुम्हाला खेळावं लागतं. बॉलची मागणी आहे, बॉल देण्यात यावे. पुढील चेंडू शॉर्ट पिच पद्धतीचा होता. बराच बाहेर होता. पंचांनी आधीच आत स्वेअर केले. वाईटचा इशारा दिलेला आहे. त्यामुळे अजून एक धाव ऍड होईल संघाच्या खात्यात. शॉर्ट पिच चेंडू यावेळी मोठा फटका घेतलाय. झाडाला लागून चेंडू ब्रश झाला. 1 धाव कंप्लीट झाले. क्षेत्ररक्षक खाली आहेत. 2 धावा कंप्लीट. पाहूयात तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल का तर नकार दिलाय. स्ट्राईक स्वतःकडे ठेवले निलेश म्हात्रे यांनी. त्यांना माहिती जास्ती असते चेंडू मला खेळायचे त्यामुळे स्ट्राईक स्वतः जवळ ठेवले. चांगली फटकेबाजी आतापर्यंत राहिली निलेश म्हात्रे यांची. पुढील चेंडूसाठी पुन्हा एकदा स्वच्छ ओव्हरपिच पद्धतीने हलक्या हाताने सॉफ्ट हँडने हा फटका खेळला. कारण माहिती आहे डबलने पण धावसंख्या वाढू शकते. 2 धावा झाल्या आहेत. तिसरी धाव घ्यायचा प्रयत्न आहे का तर पाहूयात तिसरी धाव घेतात का आपण. नाही, निलेश म्हात्रे यांनी नकार दिलाय. शेवटचा चेंडू या षटकातील. धावसंख्या झाली ती 22. 23. एक वाईड आला याच दरम्यान. पुन्हा एकदा वाईट चेंडू. गोलंदाजी करायला नीटचं जमत नाहीये गोलवली संघाला. गोलवली संघ सातत्याने ओपन मैदानामध्ये सराव करतात आणि आज बंद मैदानामध्ये ते खेळायला आलेत. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू भिरकावून दिले आणि हा चेंडू जाईन का सीमारेषा पार आणि पुन्हा एकदा चेंडू गेलाय डिक्लेअर झोन मध्ये. 4 धावांसाठी. 4 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली ती तब्बल 2 षटकांच्या समाप्तीनंतर 28. बिनबाद 28. चांगली फलंदाजी निलेश म्हात्रे यांच्या बॅट मधून तुम्ही पाहू शकतात. 28 धावसंख्या झालेली आहे. धावसंख्या 28 आणि निलेश म्हात्रे वैयक्तिक 24 धावांवर खेळत आहेत. चांगली फलंदाजी निलेश म्हात्रे यांच्या बॅट मधून. ओव्हर झाली. षटक संपलेलं आहे. 5 षटकांची लढत आहे. धावसंख्या झाली ती 28. 4 डबल आणि 1 चौका. धावसंख्या तुम्ही पाहू शकता धावफलकावर 28 आणि अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे. भावच्या नवीन गोलंदाजीच्या मार्कवर ओव्हरपिच चेंडू होता. मोठा फटका खेळायचा होता. फटका फसलाय. लेग बायच्या स्वरूपात ही धाव ऍड होईल. शेखर गोलंदाजीच्या मार्कवर. पहिला चेंडू चांगला हाताळला. पुन्हा एकदा खोलवर पद्धतीचा चेंडू होता. निलेश म्हात्रे यांना समजला नाही आणि बराच वेळानंतर निलेश म्हात्रे यांना डॉट बॉल काढायची संधी मिळाली ती शेखर यांना. पहिला 2 चेंडू चांगल्या प्रकारे हाताळले आतापर्यंत शेखर यांनी. पाहूया आता कशा प्रकारे अजून गोलंदाजी करतात ते. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. फुलटॉस चेंडू होता. फटका फसलाय. फटका नीट बॅटवर आला नाहीये. धाव घेण्याचा प्रयत्न आहे निलेश म्हात्रे यांचा आणि 1 धाव कंप्लीट केले. अशा प्रकारे 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि 3 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्या. तुम्ही पाहू शकता चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत शेखर यांनी. पहिल्या 2 गोलंदाजांवर पूर्णपणे आक्रमण चढवलं होतं. आता कुठे त्या
मनाला थोडासा शांत ठेवत असताना धावसंख्येला वेग कमी करत असताना एक चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते ते गोलंदाज शेखर यांच्या मार्फत. पुढील चेंडू पुन्हा एकदा दत्ताभाई खोदून काढलाय समोरच्या दिशेने. किती धावा होतात? एक धाव तर कंप्लीट झाली. क्षेत्ररक्षक धावतोय पण निलेश मात्रे पुन्हा एकदा नकार देतील कारण त्यांना माहिती आहे जास्ती असते मला धावा करायच्या आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवर तुम्ही पाहू शकता. सिद्धेशला फोन करा ना काका जरा मी खेळतोय. हा करा ना जरा करा काका करा. तर पुढील चेंडू निर्धाव चेंडू आला आणि त्यानंतर पवित्रा बदलला. निलेश म्हात्रे यांनी स्विच हिट खेळायचा प्रयत्न केला कारण या षटकामध्ये शेखर यांनी चांगली गोलंदाजी केली. अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली. लेफ्ट हँड फलंदाजाने फलंदाजी करता आली. त्याच दरम्यान 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 32. म्हणजे या षटकात फक्त 4 धावा खर्च केल्या. 1/30 धाव पकडली तर 3च धावा खर्च केल्या असतील. मी तरी म्हणेन गोलंदाज शेखर यांनी चांगला कमबॅक करून दिला. निलेश म्हात्रे यांनी स्ट्राईक रोटेट केली स्वतःजवळ कारण माहिती आहे अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 12 चेंडूंमध्ये जर मी जास्तीत जास्त धावा केल्या तर संघाला एक मोठा टार्गेट तर सेट होईल आणि त्याचप्रमाणे सामनामध्ये आपली पकड सुद्धा मजबूत होईल. असंच काहीतरी प्रयत्न असेल निलेश म्हात्रे यांचा. गोलंदाजीच्या मार्कवर तुम्ही सावधान. नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी 4थं षटक घेऊन आलंय. या स्पर्धेचा नियम आहे तुम्हाला फ्रेश बॉलर वापरायचे 4ही. त्यामुळे प्रत्येक खेळाडूला संधी मिळणार आहे गोलंदाजी करायची. 5 बॉलर आहेत. बॉलर्स नेम काय? बॉलर्स नेम अमित अमित वगे तुम्ही पाहू शकता. प्रवीण वगे यांचे बंधू. अजून एक खेळाडू गोलवलीचा त्याने मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार कार म्हणून निवडण्यात आलेला असा गोलंदाज चा भाऊ तुम्ही पाहू शकतात. अमित वगे ओव्हरपिच चेंडू हलक्या हाताने सॉफ्ट हँडने खेळलाय. कॅचची संधी निर्माण झाली आहे. कॅच होईल का? कॅच ड्रॉप केलाय निलेश म्हात्रे यांचा. अजून एक मोठा जीवदान मिळालंय निलेश म्हात्रे यांना. मागच्या सामन्यात तुम्ही पाहिलं की पिंट्या जोशी यांच्या तब्बल 2 कॅची ड्रॉप केल्या आणि त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. आता पाहूयात निलेश म्हात्रे कशा प्रकारे फलंदाजी करतात. माफ करा 3 झेल ड्रॉप झालेले. तर आता पुढील चेंडूसाठी पुन्हा एकदा अमित वजे. ओव्हरपिच चेंडू होता त्याला सन्मान दिलाय. पुन्हा एकदा कॅचची संधी. चेंडू झाडाला लागतोय की काय आणि चेंडू झाडाला लागलेला आहे. 1 धाव कंप्लीट आणि त्याचप्रमाणे 2 धावा कंप्लीट केल्यात. चांगली गोलंदाजी अमित यांच्या मार्फत तुम्ही पाहू शकता. प्रवीण वगे आणि त्याचप्रमाणे अमित गायकर हे 2 असे खेळाडू आहे ज्याने स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषक मध्ये मॅन ऑफ द सिरीजचे पुरस्कार हासिल केले. असे हे 2 खेळाडू तुम्ही सातत्याने गोलवली संघामध्ये खेळताना पाहू शकतात. आणि याच दरम्यान पुढील चेंडूसाठी सज्ज निलेश म्हात्रे. शॉर्ट पिच चेंडू होता. यावेळी भिरकावून दिलाय आणि यावेळी पुन्हा एकदा चेंडू स्लॉट मध्ये होता. पाठवून दिलाय पुन्हा एकदा पार्किंग लॉट मध्ये आणि केलाय डिपॉझिट. किती धावा आहेत? कॅच ड्रॉप केली आणि त्यानंतर आक्रमण सुरू केलंय ते निलेश म्हात्रे यांनी. आम्हाला इथून दिसत नाहीत जे आयोजन कमिटी आणि बघा व्हॉलंटियर्स. पंच किती धावा आहेत आणि चेंडू झालेले ते आतापर्यंत याच दरम्यान तुम्ही पाहू शकतात ज्याने कल्याण डोंबिवलीला एक वेगळी ओळख निर्माण करून दिली. जेव्हा यंगस्टर होतो आम्ही आणि बरेचसे खेळाडू होते त्या खेळाडूंना मी तरी म्हणे मुंबई दाखवली. चांगला क्रिकेट खेळायला शिकवला आणि अशा सर्वांचे गुरु आणि आदरणीय व्यक्तिमत्व मी तरी म्हणेन टेनिस बॉल क्रिकेटचा एक उत्कृष्ट गोलंदाज मंदार तांबे सर यांचं सुद्धा इथे आगमन झालंय. तर मंदार तांबे सर तुम्हाला विनंती आहे आयोजकांच्या वतीने तुम्ही या आमच्या व्यासपीठाशी स्थानापन्न व्हा. सर्व सोयी उपलब्ध आहेत इथे. तुम्ही जे मागाल ते तुम्हाला मिळेल. तर मंदार तांबे सरांना विनंती आहे तुम्ही या आमच्या व्यासपीठाची शोभा वाढवा. तर धावा किती आहेत पंच? काय असेल ते डिक्लेअर करा. चेंडू बराच लांब गेलाय त्यामुळे योग्य तो निर्णय द्या.
आणि चौकार आणि याच दरम्यान येतोय तो चौकार आणि धावसंख्या वाढते. 3 चेंडूंवर तब्बल 8 धावा खर्च केल्या आतापर्यंत. धावसंख्या दिली ती आतापर्यंत 40. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 40. बघा निलेश म्हात्रे यांना जीवनदान मिळालं. आता जीवनदानाचा फायदा घेत असताना चांगली फलंदाजी करतात. अजूनही 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे या स्पर्धेमध्ये. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन तुम्ही पाहू शकतात. भारताने स्वतंत्र राज्य निर्माण केलं, आपलं स्वतःचं राज्य निर्माण केलं. असा भारत देश, त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आम्ही भारतीय नागरिक आहोत. मेरा भारत मान, वंदे मातरम, जनगण मन. तुम्ही सातत्याने पाहतात की स्पर्धेमध्ये अशा गोष्टी होत असतात. जनगण मनने स्पर्धेला सुरुवात होते. तर पुढील चेंडूसाठी सज्ज पुन्हा एकदा निलेश म्हात्रे. ओव्हर पिच पद्धतीचा चेंडू होता, समोरच्या दिशेने खेळलाय. यावेळी चेंडू सीमारेषा पार जाईन का? आणि धावा मिळाल्या त्या किती? 5 धावा किती आहेत? मॉर्निंग क्रिकेट क्लबला एक विनंती आहे, तुमचे व्हॉलंटियर सुद्धा ठेवा. षटकार आणि षटकाराने धावसंख्या वाढते. धावसंख्या दिली ती 46. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. 2 चेंडू शिल्लक आहे या षटकातील. तब्बल 14 धावा खर्च केल्या आतापर्यंत. 2 दुहेरी धाव, त्यानंतर 1 षटकार 1 चौकार. तुम्ही पाहू शकता या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी राहिली आतापर्यंत. निलेश म्हात्रे यांनी धावांचा अक्षरशः पाऊस पाडलाय. मैदानामध्ये पाऊस सुरू आहे. धावसंख्या 46. चेंडू झालेले ते 4 चेंडू 46 धावा. 4 चेंडू मध्ये तब्बल 14 धावा खर्च केल्या आहेत गोलंदाज अमित वगे यांनी. पुढील चेंडूसाठी सज्ज पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवर अमित वगे. तुम्ही यांना पाहू शकतात. गोलंदाजी चांगली होती. पहिल्या चेंडूवर कॅचची संधी निर्माण केली होती, कॅच ड्रॉप केला आणि त्यानंतर निलेश म्हात्रे यांनी आक्रमक रूप धारण करत असताना तब्बल 14 धावा कुठून काढल्या. चांगली गोलंदाजी तुम्ही पाहू शकतात या स्पर्धेमध्ये राहिली होती शेखर यांची. अवघ्या 4 बॉल झाले. किती वेळा सांगायचं? 4 चेंडू 14 धावा झालेल्या आहेत. वारंवार आम्ही तुम्हाला सांगतो, तुम्ही सुद्धा खेळाडू आहेत. तुम्ही सुद्धा किती चेंडू झालेत, आपण किती बॉल टाकलेत हे आपल्याला सुद्धा कळायला पाहिजे. वारंवार तुम्ही आयोजकांकडे बोट उचलून चालत नाही, समालोचकच्या इथे तुम्ही हात देऊन चालत नाही. मित्रांनो, कॉर्पोरेट करायचं असतं. चांगल्या स्पर्धा आहेत. शेवटचा चेंडू या षटकातील. फुलर लेनचा चेंडू होता, फ्लिक केला ऑन साइडच्या क्षेत्रामध्ये. 1 धाव कंप्लीट झाले आणि चेंडू बघता बघता 2 धावा मिळतील या चेंडूंवर. आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती नो बॉल आहे, नो चेंडू आहे. तर नो चेंडू आणि पुढील चेंडू असेल तो फ्री हिटचा. तर नो प्लस 2 धावा म्हणजे तब्बल 3 धावा या चेंडूवर मिळतील आणि धावसंख्या झाली आता 50 कंप्लीट झाले संघाची. फुलटॉस चेंडू हलक्या हाताने चेंडू खेचून काढलाय. कॅचला जातील का? आता 1 धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव देखील कंप्लीट. कॅच बराचसा दूर होता क्षेत्ररक्षकाच्या इथून, त्यामुळे फ्री हिटचा चेंडू आणि कॅच घेतली असते तरी ती ग्राह्य धरली झाली नसती. त्यामुळे आता षटक संपलेलं आहे आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती तब्बल 52. एक विस्फोटक इनिंग केली आतापर्यंत. अजून 1 षटक बाकी आहे दत्ता भोई. तर दत्ता भोई रिटायर्ड झालेले आहेत, त्यामुळे आता नवीन संधी मिळेल ती फलंदाज हेमंत यांना. अजून एक विस्फोटक आणि आक्रमक फलंदाज बॉक्सर किंग म्हणून त्यांची ओळख नेहमीच राहिली आहे. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये, वेट लिफ्टिंगमध्ये तुम्ही पाहू शकतात सातत्याने चांगली कामगिरी राहिलेत. मोठागावचं नाव सुद्धा त्यांनी रोशन केलं वेट लिफ्टिंगमध्ये. तर पाहूया आता स्पर्धा क्रिकेटची, क्रिकेटमध्ये कशी कामगिरी करतात. क्रिकेटमध्ये बऱ्याचशा गोष्टी या वेगळ्या असतात. टेनिस बॉलमध्ये तुम्ही चांगली कामगिरी करतात. रब्बर बॉल आहे, रब्बर बॉलमध्ये सुद्धा तुम्हाला कामगिरी वेगळी करायची असते. आतापर्यंत गोलंदाजचं नाव सांगा.
आणि याच दरम्यान अजून एक खास व्यक्तिमत्वाचं आगमन झालंय. दिलदार व्यक्तिमत्व, दोस्तीच्या दुनियातील राजा माणूस तुम्ही पाहू शकतात. आमचे दादा, परम मित्र. आणि याच दरम्यान चेंडूला मानवंदना देत असताना दादा यांना चांगले असा शॉट्स तुम्ही पाहू शकता. 2 धावेने धावसंख्यावर धावसंख्या झाली ती 54. बॉल द्या. चेंडूची मागणी आहे. 2 धावा झाल्या आतापर्यंत. त्रेचाळीस धावांवर खेळतात ते. बघूया स्पर्धेतील पहिलं तर 7 धाव्यांची गरज निलेश म्हात्रे. आणि यावेळी क्लीन बोल्ड असा वाटवता षटकार खेचते. पण अजूनही अमित पाटील यांचा रेकॉर्ड बरकरार राहिलाय, कारण नॉट आउट 44 धाव्यांची इनिंग अमित पाटील यांच्या बॅटमधून आलेली आहे. आणि धाव संख्या झालेली आहे ती आता 54. आणि 54 वर पहिला धक्का लागलाय. एक चांगली भागीदारी तुम्ही पाहिली पहिल्या विकेटसाठी दत्ता भोईर आणि निलेश म्हात्रे यांच्या मार्फत. तर तुम्ही पाहू शकता आमच्या मुख्य व्यासपीठामध्ये मगाशी मी उल्लेख केला त्यांचा दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस सुरेंद्रदादा म्हात्रे यांचा इथे आगमन झालेलं आहे. पुढील चेंडू संजय यांचा ओव्हरपिच चेंडू होता. मोठा फटका खेळायचा प्रयत्न आहे. फटका फसलाय, पण फटक्याला 1 धाव तर मिळाली आणि दुसरे धाव घेण्याचा प्रयत्न. आणि बघता बघता 2 धावा देखील पूर्ण. चांगली गोलंदाजी राहिली आता या गोलंदाज संजय यांची. आतापर्यंत 3 चेंडू टाकले. 3 चेंडूमध्ये आतापर्यंत 4 धावा खर्च केल्या. आणि निलेश म्हात्रे सारखा मोठा फलंदाजाला बाद केलंय. म्हणजे तब्बल 5व्या गोलंदाजाला जे यश आलंय, पहिल्या 4 गोलंदाजांना ते जमलं नाही, ते करून दाखवलंय गोलंदाज संजय यांनी. आणि सुद्धा ते देखील किती खुश झाले, कारण त्यांना माहिती आहे मला मोठ्या खेळाडूचा विकेट मिळालाय. त्यामुळे त्यांचा आनंद मी पाहू शकतात विकेट घेतल्यानंतर आमच्या स्क्रीनवर. तवळ्या मॅचच्या दिशेने शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. 3 चेंडूमध्ये अजूनही जास्तीत जास्त धावा करायचा प्रयत्न असेल मोठगाव संघाचा. आधीच खेळले, लवकर खेळले, त्यामुळे डॉट बॉल. अजून एक डॉट बॉल तुम्ही पाहू शकतात. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहे. मागच्या सामन्यात तुम्ही पाहिला की अजित म्हात्रे यांनी शेवटचे 3 चेंडू निर्धाव टाकले आणि तिथूनच कुठेतरी कमबॅक केलं नवापाडा संघाने. तर पाहूया आता या षटकांमध्ये कसे चेंडू हाताळले जातात. यावेळी डावी एसटी सोडून जाणारा चेंडू पंचांनी दंडित केलाय. व्हाईट बॉलने धावसंख्येत भर पडेल. धावसंख्या आता तब्बल पोहोचली ती 57 धाव्यांवर. म्हणजे स्पर्धेचा विक्रम आता मोडून काढायचा प्रयत्नासाठी फक्त 1 धावेची गरज आहे. 57 धावा नवापाडा 40+ संघाने चेस केल्या. डायरेक्ट हिट करायचा प्रयत्न आहे. आणि या स्पर्धेमध्ये तुम्ही पाहू शकतात धावांचा विक्रम मोडलाय तो मोठागाव 40+ संघाने. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊन दे मोठागाव 40+ संघाच्या बाजूने. 58 धावा आतापर्यंत या स्पर्धेमध्ये कुठून काढल्यात त्या. प्रथम फलंदाजी करत असताना मोठागाव संघाने नाणेफेकी गमावली तरी हरकत नाहीये. चांगली फलंदाजी केली निलेश म्हात्रे यांनी. वैयक्तिक 43 धावा कुठल्या. आता पाहूया शेवटचा चेंडू किती धाव येतात ते. सॉफ्ट हँडने चेंडू खेळलाय ऑफसाईडच्या रिझन मध्ये. लॉंग ऑफला शॉर्ट लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात होते. 1 धाव कंप्लीट केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि बघता बघता दुसऱ्या धावेवर फलंदाज होतो तो बाद. अशा प्रकारे धाव संख्या झाली ती 59 आणि जिंकण्यासाठी धावा करायच्या आहेत ते 12च्या सरासरीने 60. म्हणजे 12 सरासरीने तुम्हाला 5 षटकांमध्ये 60 धावा करायच्या आहेत. तब्बल चांगली फलंदाजी करावी लागेल. निलेश म्हात्रे सारखी विस्फोटक इनिंग करावी लागेल. 60 धावा. बागशाळा मैदान म्हटलं तर भरपूर धावा होतात, कारण बागशाळा मैदान क्रिकेट म्हटलं तर तुम्हाला डिक्लेअर्सच्या स्वरूपात जास्ती धावा मिळत नाही. MCC क्रिकेट क्लब तुम्ही पाहू शकता. मॉर्निंग क्रिकेट क्लब एक चांगली संकल्पना घेऊन आलाय. 5 फ्रेश बॉलर वापरायचे आहेत तुम्हाला या स्पर्धेमध्ये. त्यामुळे कधी सामन्याला कलाटणी मिळू शकते. 5 फ्रेश बॉलर आहेत. जर तुम्ही शेवटच्या विकेटपर्यंत थांबतात तर या धावा तुम्ही करू शकता. कारण गोलवली संघ म्हटला तर तुम्ही बघू शकता अमित गायकर, प्रेम पाटील, मंगेश. आज बाळाची कमी आहे. म्हणजे कधी मॅचला तुम्ही टर्निंग पॉईंट देऊ शकतात. अमित गायकर तुम्ही पाहू शकता. स्वर्गीय रतनबुवा स्मृतीमध्ये मालिका वीराचा किताब त्याने
मोटरसायकल म्हणून जिंकला. तोच खेळाडू आता सलामीला सुद्धा येईल, कारण विस्फोटक फलंदाज संघाची मदार या खेळाडूवर असते. प्रति षटक 12च्या सरासरीने या धावा तुम्हाला करायच्या आहेत. आणि या धावा कशा प्रकारे चेस होतात ते की मोठा गाव संघ तो देखील एक ताकदवार संघ आहे. पलटवार करण्यामध्ये नेहमीच माहेर असलेला, गोलंदाजांचा भरणा असलेला संघ. विलास भोईर, निलेश म्हात्रे, त्याचप्रमाणे दत्ता भोईर, शिब्बू मुंडे असे बरेचसे गोलंदाज आहेत या संघामध्ये जे चांगली गोलंदाजी करतात. त्यामुळे सामना हा चुरशीचा होणार, शेवटच्या चेंडूपर्यंत लढणार. जुने बॉल जमा करा. व्हॉलंटियर्सला विनंती आहे, व्हॉलंटियर्सला विनंती आहे, थोडासा जलपान करून घ्या. दमछाक होते, 40+ क्रिकेट आहे त्यामुळे सातत्याने दमछाक होत असते. जर आपण वळूया आता आमचे मुख्य समालोचक आणि ज्यांनी समालोचन करताना पूर्णपणे वेळ लावले असे आमचे परम मित्र आणि त्याचप्रमाणे उत्कृष्ट कॉमेंटेटर मनीष यांच्याजवळ आणि जय मेंगे बाबा गोविंदा पथक यांचे ऑफिशियल कोच सुद्धा आहे. त्यामुळे आम्ही यांच्याकडे वळतोय आणि सुरेंद्र दादा आमच्याकडून रजा घेतात का, तर हा इथेच आहेत, कुठेही जात नाहीये. तर वळूया मॅचच्या दिशेने. तुम्ही पाहू शकतात MCC क्रिकेट क्लब 2025 आयोजित रबर बॉल क्रिकेट भावपूर्ण श्रद्धांजली चषक. थँक्यू महेश. थँक्यू सो मच. धन्यवाद पिंटे जोशी. लेजंड खेळाडू आहेत आणि फक्त खेळ नाही तर खेळाप्रती खेळवृत्तीची भावना त्यांची देखील तेवढीच चांगली आहे आणि त्यासोबतच खेळाची सेवा, क्रिकेटची सेवा करणं देखील तेवढंच गरजेचं. नुकत्याच्या काळामध्ये अगदी आपण त्यांना पाहतोय समालोचनाच्या भूमिकेमध्ये खूप चांगलं समालोचन, एक चांगलं काहीतरी शिकण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला आणि आयुष्य आपल्याला हे शिकवून जातं की आपण शिकणं सोडू नका. वयाच्या कुठल्याही आयुमध्ये असू आपल्याला कुठल्या ना कुठल्या क्षणाला काही ना काही शिकायला नक्कीच मिळतं आणि तसंच आपल्याला पिंटे जोशी यांच्याकडून शिकायला मिळालंय की अगदी नाविन्यपूर्व काहीतरी सातत्याने करत राहणं गरजेचं आहे. जवळ मैदानाच्या दिशेने पहिला सामना अगदी शेवटच्या क्षणापर्यंत गेला नवापाडा आणि जुन्या डोंबिवली संघांमध्ये आणि इथे देखील गोलुली 40+ आणि मोठा गाव 40+. हा सामना देखील चुरशीचा होणार यात तीळ मात्र शंका नाहीये. 60 धाव्यांचं भलं मोठं लक्ष असणार आहे. शॉकिंग एंडला एक लेजंड खेळाडू अमित गायकर आहेत आणि त्यांची साथ देण्यासाठी समोर आपण पाहतोय नॉन स्ट्रायकिंग एंडला पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती अगदी बॉलर्स बॅक ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न केला होता. गोलंदाजांनी फॉलो थ्रू मध्ये तेवढंच दर्जेदार क्षेत्ररक्षण केलं. खूप चांगलं क्षेत्ररक्षण फॉलो थ्रू मध्ये, अगदी वेगवान चेंडू होता आणि त्यानंतर देखील तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. बघा एका हाताने तो झेल अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला होता. अनेक गोलंदाज आपण पाहतो ना फॉलो थ्रू मध्ये अगदी स्वतःला बचावण्याचा प्रयत्न करतात, पण इथे तसं झालेलं नाहीये. हे धाडस पाहायला मिळते आपल्याला गोलंदाजाचं. आणि यानंतर बीमर चेंडू, अगदी चेंडू निसटला असावा हातातनं, पण पंच नो घोषित करतील. पंचांच्या भूमिकेमध्ये सुनील सत्रे सर देखील आहेत, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. फ्री हिट आहे, नो चेंडू असेल म्हणजे येणारा पुढचा बॉल हा फ्री हिट देखील असणार आहे. एक सुवर्ण संधी बॅटरला आणि इथे मोठा स्विंग, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. यष्टीरक्षक देखील हलकेसे बीट झालेत आणि इथेच एक धाव मिळते. पंचांना विनंती असते सर कसली धाव आहे, बॅटची कडा आहे की 22 स्वरूपाची धाव आहे? 22 असणार आहे. थँक्यू सर. चांगली गोलंदाजी होते, सुदृढ गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. पुढचा बॉल मोठ्या फटक्याचा इथे देखील प्रयत्न केला, पण इथे देखील स्विंग अँड मिस. चांगली गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी विशाल यांच्याकडून होते. बॅक टू बॅक डॉट बॉल देखील पाहायला मिळतात आपल्याला. एक अचूक टप्प्यावरती गोलंदाजी पाहायला मिळते. फ्री हिटचा चेंडू देखील डॉट फेकलाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू आहे, पुल केला चेंडूला, चेंडू हवेमध्ये असणार आहे मैदानाच्या बाहेर. 2 धावांसाठी या देखील 2 धावा धावफलकीमध्ये ऍड होतील आणि इथून 60 धावा बनवायच्या आहेत. आणि जसं आपण पहिल्या सत्रामध्ये पिंटे जोशी यांच्याकडून ऐकलं की 12च्या सरासरीने कराव्या लागतील, तर ती 12ची सरासरी मेंटेन करायची म्हटलं की प्रत्येक षटकामध्ये आपल्याला एखाद दुसरा चौकार शोधणं गरजेचं आहे. मॅच बॉल आलाय, मॅच बॉल घ्या.
आतापर्यंत झालेल्या धावा 5 धावा धावफलकेवरती आतापर्यंत झाल्यात. 4 चेंडूचा खेळ झालाय, 5 धावा धावफलकेवरती, 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक. शॉर्ट पिच चेंडू आहे आणि कमी उसई देणारा हा चेंडू आहे. प्रत्येक चेंडूवरती नाविन्यपूर्व काहीतरी करण्याचा प्रयत्न राहिला. डॉट बॉल येतोय. शेवटचा बॉल, पुन्हा एकदा एक चांगला स्ट्रोक, यावेळी देखील बुक केलेत. किती धावा बुक केल्यात? 6 धावा. हुकचा फटका, लाजवाब. शेवटच्या चेंडूवरती आक्रमण, अटॅक केलाय आणि शेवटच्या चेंडूवरती तो षटकार आपल्या खात्यामध्ये बुक केलाय. बल्ले की गर्जन आते हुए पूरे रन आधा दर्जन. काय स्ट्रोक आहे, अप्रतिम. सरासरी मेंटेन करणं किती गरजेचं आहे आणि ती सरासरी इथे मेंटेन जवळपास झाली आहे. 11 धावा धावफलकेवरती लागल्यात पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. पहिलं षटक, त्या पहिल्या षटकामध्ये पहिले 5 चेंडू नक्कीच गोलंदाजाच्या नावावरती राहिले, पण शेवटचा चेंडू अगदी शॉर्ट पिच चेंडू होता, हिट मी बॉल होता आणि त्या चेंडूवरती पुलचा फटका आपण पाहतो, लाजवाब. पहिलाच चेंडू आणि पहिलाच बॉल. इथे देखील एक चांगला स्ट्रोक क्रॉस बॅटने खेळण्यात आलाय काव कॉर्नरच्या रिजनवरती. 2 धावा इथे देखील मिळणार आहेत. 13 धावा धावफलकेवरती आणि अशी दोन्ही दिशेनी चांगली बॅटिंग होणं तेवढं गरजेचं आहे. अमित गायकर आहेत, मंगेश आहेत, दोन्ही बॅटर्सला एक ताळमेळ बसवणं, एक चांगली पार्टनरशिप बनवणं देखील तेवढंच गरजेचं आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती दत्ता यांना पाहतोय, अनेक वर्षापासून मोठा गाव या संघासाठी. मग प्रथमतः रेग्युलर फॉर्मॅट असू देत आणि आता 40+ फॉर्मॅटमध्ये देखील कार्य तेवढंच सुदृढ त्यांचा देखील राहिलंय. पुढचा बॉल, इथे देखील स्विंग अँड मिस. मोठ्या फटक्याचा प्रयत्न केला होता, अचूक टप्पा, भेदक मारा, चांगली गोलंदाजी, खूप चांगली गोलंदाजी. ऑफस्टम्पच्या बाहेरचा हा चेंडू आहे आणि टप्पा पडल्यानंतर देखील बघा गतिशील होतोय. टप्पा पडल्यानंतर देखील गती प्राप्त होतोय चेंडूवर. पुढचा बॉल, बॅटची हलकीशी कडा लागते. चेंडू अगदी स्क्वेअर लेग वरती ट्रॅव्हल होत असताना 1 धाव नक्कीच पूर्ण झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का, पण तेवढंच जलद गतीने फिल्डर आलेत. अगदी शॉर्ट मिड विकेट वरती निलेश मात्रे स्वतः तैनात आहेत आणि चांगली फिल्डिंग केली आहे. एकच धाव इथे मिळणार आहे. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत दत्ता यांच्या षटकामध्ये झाला आणि फक्त 3 धावा त्यांनी देखील खर्च केल्यात. इकॉनॉमिकल षटक आतापर्यंत तर नक्कीच राहिले. पण आता आव्हान मोठं आहे. इथे देखील टप्पा पडल्यानंतर अजून गतिशील चेंडू होतोय. वेग 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 आणि प्रचंड वेग दत्ता यांच्याकडे. त्या वेगेवरती स्वार होऊन सातत्याने चांगली गोलंदाजी करतायत. पुढचा बॉल, अंगाचा वेग घेणारा हा चेंडू, अगदी डोक्याला आदळतोय चेंडू. हे स्पोर्ट्समॅन स्पिरिट बघा, खेळाडू वृत्ती पहा. अगदी गोलंदाज स्वतः बॅटरकडे गेलेत, विचारलंय तुम्ही ओके आहात का, आणि हेच आपल्याला शिकवलंय. अगदी ग्रामीण क्रिकेट असू देत आणि त्या ग्रामीण क्रिकेटने आपल्याला हे शिकवलंय की अगदी खेळाडूच्या आतमध्ये, ते मैदानाच्या आतमध्ये ती चुरस असणं गरजेचं आहे. पुढचा बॉल, स्विंग अँड मिस. मोठ्या फटक्याचा इथे देखील प्रयत्न केला, पण दिशेपासून हीन हा चेंडू असणार आहे. चांगली गोलंदाजी करत असताना अगदी तो शेवटचा चेंडू अतिरिक्त बाहेरच्या दिशेला वळण घेतोय टप्पा पडल्यानंतर आणि व्हाईट बॉल येतोय. आता कुठेतरी धावफलकेमध्ये वाढ, 15 धावा धावफलकेवरती, गोलुली 40+. इथे देखील चांगला स्ट्रोक, चांगला फटका, चांगलं कनेक्शन, चेंडू गेला मैदानाच्या बाहेर आणि धावा किती मिळणार आहेत, दोन्हीही पंच चर्चा करतायत.
सर किती धावा आहेत? 2 धावा असतील. धावा झाल्यात 17 आणि जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 43 धाव्यांची आवश्यकता असणार आहे. 18 चेंडू आणि 43 धाव्या जिंकण्यासाठी अजूनही आवश्यक आहेत. निलेश मात्र येतात गोलंदाजी ट्रॅकवरती. डावखुऱ्या हाताने गोलंदाजी करतात. पहिलाच बॉल बॅटची हलकीशी कडा लागते आणि चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि इथे चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. अप्रतिम क्षेत्ररक्षण. एकच धाव इथे मिळणार आहे. क्रिकेटच्या खेळाने आपल्याला हे शिकवलंय की आपण परिस्थिती काहीही असू देत, क्रिकेटचा खेळ हा थांबला नाही पाहिजे. आणि तसंच काहीतरी इथे पाहतोय आपण मैदानात. स्वतः उपाध्यक्ष आहेत प्रकाश जोशी साहेब. मोठ्या फटक्याचा प्रयत्न केला होता पण चांगली गोलंदाजी. इथे देखील अप्रतिम चेंडू हाताळलाय आणि अनेक वेळेस एकमेकांचे दावपेच माहित आहेत. एकमेकांचे दावपेच माहित आहेत. बघा अगदी पुढ्यातनं वळण घेतलंय चेंडूने. खूप चांगली गोलंदाजी. पुढचा बॉल मोठा फटका. चेंडू हवेमध्ये आणि किती अंतर ट्रॅव्हल करतोय. येतोय का तो आवश्यक असलेला षटकार की 2 धावा मिळतात? नाही आहे. आलाय षटकार. एक मोठ्या फटक्याची आवश्यकता असताना तो फटका देखील येतोय आणि काय सुदृढ बॅटिंग इथे होते. एक तेरी तो एक मेरी. निलेश यांच्या मागच्या चेंडूवरती आलेला डॉट बॉल आणि त्यानंतर हे चोख प्रतिउत्तर अमित गायकर यांच्या बॅटमधून. पुढचा बॉल वेगवान चेंडू आणि इथे देखील चेंडू बॅटची हलकीशी कडाला घेतोय. ट्रॅव्हल होतोय अगदी फ्लाइंग स्लिप वरती. प्रकाशजी म्हात्रे साहेब इथे तैनात आहेत आणि त्यांच्याच अगदी आवाक्याच्या आतमध्ये तो चेंडू. एकच धाव इथे देखील मिळणार आहे. ते एका धावेची साहाय्याने धावफलक पुढे 25 धावफलकेवरती लागलेत. 14 चेंडू आणि 35 धाव्यांची अजूनही आवश्यकता असणार आहे. 14 चेंडू 35 धाव्यांची अजूनही आवश्यकता आहे. दोन चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक. पुढचा बॉल यावेळी देखील पुढ्यातला चेंडू खोदून काढलाय. चेंडू हवेमध्ये होता आणि त्यानंतर देखील थोडंसं खराब क्षेत्ररक्षण. पण कान्होजी जेथे बागशाळा मैदान हे गोलंदाजांना नेहमी परवानगी देत असतं आणि तसंच काहीतरी इथे देखील पाहिलं. अगदी भिंतीला चेंडू आदळला आणि सरळ येऊन गोलंदाजाच्या हातामध्ये विस्मवला. पुन्हा एकदा तेच कॉन्टॅक्ट, तेच बॅटल, तीच रायव्हलरी. अगदी शेवटचा बॉल. निलेश मात्रे विपक्ष, अमित गायकर गोलेली विपक्ष. मोठा गाव 40+. पुढचा चेंडू यष्ट्या उद्ध्वस्त. शेवटचा असू हे गोलंदाजाचा असणार आहे. काय वेगवान चेंडू फेकलाय. यष्ट्या त्रिफळा फर्निचर अगदी डिस्ट्रॉय करत असताना निलेश मात्रे यांचा तो बोलबाला. मोठा गाव 40+ संघाचा तो बोलबाला पाहायला मिळतोय. लेग स्टंप अगदी जमिनीतनं उद्ध्वस्त करणारी ही गोलंदाजी, विध्वंसक गोलंदाजी निलेश मात्रे यांची पाहिलीत. गोलिवली 40+ संघ संपूर्ण आशा पल्लवीत ठेवल्या होत्या अमित गायकर यांनी आणि त्या पल्लवीत ठेवलेल्या आशा देखील आता थोड्याशा ढसळत आहेत की काय. कारण समीकरण मोठं आहे. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 34 धावांची आवश्यकता असणार आहे. नवीन बॅटर प्रेम पाटील येतात. 12 चेंडू आणि 34 धावांचं समीकरण. पहिला चेंडू आणि पहिला चेंडू अगदी स्लोवर वनचा वापर केला. भिरकावून दिला स्क्वेअर लेगच्या दिशेने. चेंडू चालला हवेमध्ये. धावा किती मिळणार आहेत महत्वाचं ते. इथे देखील 2 धावा मिळतील. पण बघा इथूनही प्रत्येक चेंडूवरती 2 धावा आल्या तरी देखील मॅचचं समीकरण बदलू शकतं. पुढचा बॉल इथे बॅकफुटला गेले. जागा बनवली. स्क्वेअर कट खेळलाय आणि इथे चेंडू हवेमध्ये असणार आहे. कॅच देखील कंप्लीट करण्यात आली आहे. पुढच्या चेंडूवरती चोख प्रतिउत्तर गोलंदाजाने दिलंय. चांगली गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी. बघा बॅक ऑफ द हँड. अगदी हाताचं देखील ते वळण आपण पाहतोय आणि हे सगळं आपल्याला पाहायला मिळतंय GTC मुळे. ग्लोबल टेनिस क्रिकेट अगदी एक अशी वाहिनी ज्या वाहिनीनी अगदी डोंबिवलीमधले असलेली सगळ्यात मोठ्या स्पर्धा कव्हर केल्या आणि त्यांचं मान त्यांना मिळतं. त्यामागे त्यांची मेहनत आणि त्यांचं काम हे किती सुदृढ आहे ते देखील दाखवतात आपल्याला. अगदी प्रत्येक बॉल त्या कॅमेरामॅनचं देखील कौतुक करणं तेवढं गरजेचं आहे. नवीन बॅटर शेखर येत आहेत मैदानात. पुढचा बॉल पुन्हा एकदा अगदी स्लोवर वन पद्धतीचा चेंडू. तो देखील एक यॉर्कर आणि यॉर्क बनवून घेतलाय त्या चेंडूला असं म्हणायला हरकत नाहीये. अगदी फ्रंट फुटला खेळून मोठा फटका देखील खेळू शकत होते. तसं काही घडत नाहीये. 9 चेंडू आणि 31 धावांचं समीकरण अजूनही असणार आहे. विनर्स विनर्सची मॅच होईल. नवापाडा 40+ संघ सज्ज रहा.
9 चेंडूंनंतर आपलीच मॅच होणार आहे. पुढचा बॉल यावेळी भीमर असणार आहे. पुन्हा एकदा तोच प्रयत्न केला होता. 9+1 म्हणजेच 2 धावा इथे मिळतील. पुढचा चेंडू येणारा हा फ्री हिट देखील असणार आहे. संध्या मिळत आहेत, त्या संध्यांचं सोनं करणं इथून गरजेचं आहे गोलिवली 40+ संघ, कारण ती क्षमता आहे दोन्ही बॅटर्सकडे. प्रेम असतील, शेखर असतील, यांच्याकडे ती क्षमता आहे मोठ्या फटक्याची. पुढचा बॉल पुन्हा एकदा त्याच दिशेने स्लोवर पद्धतीची गोलंदाजी, पडणारा पाऊस आणि त्यामध्ये बघूया अगदी टी बॉल क्रिकेट, रबल बॉल क्रिकेटमध्ये आपण खूप कमी वेळेस असं काहीतरी पाहतो. खूप चांगली गोलंदाजी होते. हेमंत आहेत गोलंदाजी ट्रॅकवरती, बॅटिंगसाठी जाणल्या जातात. चेंडू झाले 4, 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक, 2 to go. पुढचा बॉल पुन्हा एकदा स्लोवरून पहिला चेंडू होता. यावेळी देखील टप्पा पडल्यानंतर वळण घेतोय चेंडू. 1 धाव कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होणार आहे. बघता बघता 2 धावा पूर्ण आणि तिसऱ्या धावेचा देखील इथे प्रयत्न होतोय. बघा 3 धावा पूर्ण होत आहेत का, तर 3 धावा इथे पूर्ण झाल्या. डायरेक्ट हिट देखील झाली, अपील करण्यात आली आहे, पण अगदी सहजरित्या त्या 3 धावा पूर्ण झाल्यात. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. 34 धावा धावफलक्यावरती, 7 चेंडू आणि 26 धाव्यांचं अजूनही समीकरण. हा चेंडू खूप निर्णायक, दोन्ही संघांसाठी हा चेंडू खूप निर्णायक आहे. मॅचला कलाटणी देणारा हा चेंडू असणार आहे. हेमंत गोलंदाजी ट्रॅकवरती फेस करतील शेखर. पुढचा बॉल आणि इथे देखील पंचांकडे दाद मागितली जाते आणि पंच देखील सांगतात की अगदी चेंडू शेवटच्या क्षणाला डीप झालाय, तरी देखील चर्चा करण्यात येते. सुनील सत्रे सर आहेत स्कोअरलाईक पंचांच्या भूमिकेत, त्यांची देखील भूमिका इथे तेवढी गरजेची, तेवढी महत्वाची आहे. चेंडू डीप नक्कीच झालाय, पण तो डीप होण्याच्या अगोदर बॅटरची वेस्ट हाईट ही क्रॉस झाली आहे का हे पाहणं गरजेचं. इट इज अ नो बॉल. नो बॉल पंचांनी घोषित केलाय. 9+1 काहीही नाहीये, फक्त नोची 1 धाव मिळणार आहे, पण येणारा पुढचा चेंडू हा फ्री हिट असणार आहे. शेवटच्या क्षणाला पंचांनी तो डिसिजन बदललाय. 7 चेंडू 25 धाव्यांवरती मॅच येऊन टेपली आहे. कोण म्हणतंय क्रिकेटचा सामना हा कुठल्याही क्षणाला बदलू शकत नाहीये. हे पहा, हे क्रिकेट आहे आणि हे मुख्यतः म्हणजे आमच्या कल्याण डोंबिवलीचा ग्रामीण 40+ क्रिकेट आहे. इथे कधीही सामना फिनिश होत नाहीये, शेवटच्या क्षणापर्यंत प्रत्येक मॅच जाते. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील आपण पाहू शकतो की अगदी चेंडू कसा डीप झालाय, कुठे डीप झालाय. जीटीसी कडे ती आपण संपूर्ण धोरणं सोपवूयात. फक्त सिंगल कॅमेरानी स्पर्धा कव्हर करण्यात येते, तरी देखील प्रत्येक क्षण प्रत्येक अँगल टिपण्याचा प्रयत्न. आणि येस बघा, वेस्ट हाईटच्या वरती चेंडू होता, बॅटर क्रिसच्या आतमध्ये आहेत. बॅटची हलकीशी कडा लागली, अजूनही निर्णय होतोय. नाही सर, फेअर डिसिजन म्हणणं गरजेचं आहे, कारण वेस्ट साईडच्या अगदी थोडासा वरती चेंडू पाहायला मिळतो आपल्याला ऍक्शन रिप्ले मध्ये. सर काय डिसिजन आहे? नो बॉल आहे आणि 2 बीमर फेकल्यामुळे गोलंदाज देखील बाद करण्यात येत आहेत, कारण आपल्याला नवीन गोलंदाज पाहायला मिळत आहेत. आणि बघा त्यांच्यासाठी फ्री हिटचा बॉल आहे. 7-25 समीकरण आहे. टॅप केला चेंडूला, बॉलर्स बॅक ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केलाय, पण इथे देखील फ्री हिट वरती फक्त एकच धाव मिळते. ही सुदृढता दाखवून देते आपल्याला मोठा गाव 40+ संघाची. फक्त एकच धाव त्या फ्री हिटच्या चेंडूवरती. इथून समीकरण बदलतंय की काय असं सगळ्यांनाच वाटलं होतं, पण ते समीकरण अजूनही बदलत नाहीये. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 24 धावेची अजूनही आवश्यकता असणार आहे. नितीन मात्र येतात गोलंदाजी ट्रॅकवरती. एक बंधुराज गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत, दुसरे बंधुराज यष्ट्यांच्या मागे यष्ट्यांचं रक्षण करतायत. आणि बघत आता इथून आपल्या संघासाठी, आपल्या गावासाठी कसा खेळ होतोय. 6 चेंडू आणि 24 धावेचं समीकरण असणार आहे. पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला आपण शेखर यांना पाहतोय. पहिला चेंडू मोठ्या फटक्याचा प्रयत्न, स्विंग अँड मिस, आणि इथे डायरेक्ट हिटची संधी होती. डायरेक्ट हिट झाली असती तर नक्कीच बॅटर बाद झाले असते, पण तसं घडलेलं नाहीये. 1 धाव मिळते आणि ती देखील लेग बाय स्वरूपाने असणार आहे का पंचांकडे आपला डिसिजन. येस, लेग बाय स्वरूपाने ती 1 धाव असणार आहे. 5 चेंडू आणि 23 धावांचं समीकरण. मॅच कठीण आहे.
पण कठीण कार्य, ते कठीण कार्य सोपं बनवणं जमतंय का बॅटर्सला? हा बॉल यस अतिरिक्त बाहेरच्या दिशेला वळण घेतोय. गोलंदाजांनी ही संधी नक्कीच निर्माण करून दिली आहे बॅटरसाठी. बघत काय घडतंय. प्रेम आहेत, प्रेम पाटील आणि शेखर अशी ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल आणि इथे डबल माइंड झाल्यात. शेवटच्या क्षणाला बॅटचा स्पर्श आणि चेंडू निघून गेलाय गोशांकित क्षेत्रामध्ये फक्त एका धावेसाठी. चांगली गोलंदाजी बघा. फिंगर्स रोल करणं आणि ते व्हेरिएशन आपल्याकडे असणं देखील किती गरजेचं आहे. एक धाव इथे मिळेल. अगदी शेवटच्या क्षणाला तो शॉट चेक केला. डबल माइंड नक्कीच झाले होते. चेंडू लीव्ह करायचा की खेळायचा आहे आणि एक धाव इथे देखील मिळणार आहे. एकेरी दुहेरी धावेनी जास्ती फरक पडत नाहीये सामन्यामध्ये. पुढचा बॉल मोठ्या फटक्याचा प्रयत्न. व्यवस्थित टाइम इथे देखील झालेला नाहीये पण 2 धावा इथे देखील मिळतील. तीन चेंडू आणि 19 धावांचं समीकरण असणार आहे. 3 चेंडू आणि 19 धावा. चेसिंग कंपल्सरी मॅच आणि तो सामना आता जवळपास झुकलाय मोठा गावफोटीपला संघाच्या दिशेने. आणि यावेळी देखील पुन्हा एकदा बॅटची हलकीशी कडा लागते. एक धाव इथे देखील मिळणार आहे. 2 चेंडूंनी 18 धावांची आवश्यकता असणार आहे. डॉमिनेशन पाहायला मिळत आहे. मोठा गाव 40+ या संघाचं ते डॉमिनेशन पाहायला मिळतंय. निलेश मात्र यांची ती खेळी पाहिलीत आपण आणि त्यानंतर गोलंदाजी देखील तेवढीच सुदृढ मोठा गाव 40+ या संघाची. 2 चेंडूंनी 18 धावा. यानंतर विनर सामना. पुढचा बॉल यावेळी देखील अगदी पुढ्यातला चेंडू होता. ती फुलर लेंथचा चेंडू आणि इथे देखील प्रकाश सर आहेत त्यांचं देखील चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव मिळाली आहे आणि मॅच मध्ये आता फक्त आणि फक्त औपचारिकता मात्र शिल्लक आहे. फॉर्मॅलिटीज. 1 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. शेखर स्ट्रायकिंग एंडला. मोठ्या फटक्याचा प्रयत्न जरूर केलाय पण इथे देखील चांगलं कनेक्शन नाहीये. चांगली फिल्डिंग हेमंत यांची. सामना फिनिश झालाय. पहिली मॅच इथे देखील जिंकली आहे मोठा गाव 40+ या संघाने आणि ती देखील अगदी